यापूर्वी मी जेव्हा जेव्हा राज्यपालांबद्दल बोललो किंबहुना मी कधी त्यांच्याबद्दल बोलतच नव्हतो, त्यांनी महाराष्ट्राचा तमाम वेळा अपमान केला तरी काही पण मी लक्ष दिलं नव्हतं, कारण का मराठी माणसाला च्या दृष्टीने ते काय बोलतात त्याला फार महत्त्व असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केलेला, मला वाटतं खरंच तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी. खरं तर त्यांना नेहमी आहोजाहो म्हटलं जातं, महामहिम राज्यपाल असं म्हटलं जातात, पण आता त्यांची तशी लायकी उरलेली नाही. त्याला मराठी माणसांची किंमत समजलेली नाही. महाराष्ट्राचे थोर कवी 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर आहे. ह्यातच मराठी माणसाची ओळख आहे. ज्या 2 समाजाबद्दल ते बोलले त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आणि प्रेम आहे, गुजराती आणि राजस्थानी. मग ते गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये मेहनत करून कष्ट करून मोठे का नाही झाले? कारण इथल्या कष्टकऱ्यांनी घाम गाळला, त्या घामातनं निर्माण झालेली धनसंपत्ती त्यांच्या घरात असेल, पण घाम आमच्या मराठी माणसांचा आहे. आज त्यांनी मराठी माणसाचा नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान केला. हा तमाम मराठी माणसांचा अपमान ते करून बसले आहेत. ते कोण आहेत, कोणाचे आहेत, कशाचे आहेत, काय आहेत, काही घेणं देणं नाही मला. ही स्पष्ट भूमिका असेल प्रत्येक मराठी माणसाची, वाटेल ते सहन करू. मराठी माणसाच्या अस्मितेला हात घातलेला सहन करणार नाही. काय मी मराठी लोगों को कहता हूं कभी भी, आणि मागणं टाळ्या कोण वाजवत हिजड्यासारखी मला दिसले नाही, कळलं नाही. त्यांच्या वाक्यावर टाळ्या पडू शकतात महाराष्ट्रामध्ये? हे तमाम मराठी माणसाचा मराठी मातीचा अपमान होत असताना आम्ही नाही शांत बसणार. मला तर म्हणणं आहे पक्षाभिनिवेश बाजूला ठेवा, आता मराठी माणसांवर आलेत. हे मला माहिती आहे की मुंबईबद्दल तमाम लोकांना राग आहे, पण मुंबईचं महत्व त्याच्याने तुम्ही कमी करू शकत नाही. आणि मुंबई आम्ही प्रेमाने घेतलेली नाही आहे. रक्ताचे पाठ वाहिलेत या मुंबईत घेताना, तेव्हा त्या मुंबईबद्दल प्रचंड अभिमान आणि आमच्या ऋणानुबंध जोडलेले आहेत. आमची मनं आहेत त्या मुंबईमध्ये. 1873 पहिल्यांदा पोर्ट सुरू झालं, 1875 पहिल्यांदा मुंबई स्टॉक एक्सचेंज सुरू झालं. हा इतिहास आहे. म्हणजे देशाचं निव्वळ व्यावसायिक रूप हे मुंबईने दिलं भारताला. इथले टाटाज असो, इथले बिर्लाज असो, इथले फिरोदियाज असो, बजाज, मित्तल, रहिजाज, हे का नाही त्यांच्या राज्यात जाऊन मोठे झाले, का आमच्या राज्यात मोठे झाले? काय या मातीचा गुण आहे. ही माती ज्याने डोक्याला लावली तो कधीच मागे बघत नाही. इथे पडलेल्याला उचलण्याची या मराठी माणसाला सवय आहे. तीच मराठी माणसाची जगात ओळख आहे. आम्ही कुच्छितपणाने ओळखले जात नाही, आम्ही कुच्छित आहोत म्हणून ओळखले जात नाही. तर हे हृदय प्रसंगी हिमालयापेक्षा विशाल असतं. हीच ओळख सह्याद्रीची. आज तुम्ही या सह्याद्रीचा, या मराठी मातीचा अपमान केलात. होशियारी, माफी मागा. तुमची लायकी नाही मराठी माणसाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल बोलण्याची. तुम्ही कोण होतात, कुठले मुख्यमंत्री होतात, कुठनं आलेत, आम्हाला काही देणार नाही, घेणं देणं नाही. पण आमच्या मराठी मातीत राहणार असाल तर याद राखा, परत मराठी माणसाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल बोललात तर. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की त्यांना कोल्हापूर, नाही अरे साहजिक आहे. उद्धव ठाकरे जे बोलले कोल्हापूर, त्यांना मी आमचे अध्यक्ष आनंद परांजपेंनी आत्ताच बोललो. आणि सोमवारी आम्ही त्यांना राष्ट्रवादी जोडे मारो आंदोलन तर करणारच आहेत, पण जे जोडे आम्ही त्यांना मारणार आहोत ते जोडे त्यांना भेटही पाठवणार आहोत. कुठले जोडे असतील ते कोल्हापुरी, आपली ओळख आहे ना. कोल्हापुरी जगभरात फेमस आहे. विश्वविख्यात कोल्हापुरी जोडे त्यांना दाखवावे लागतील. सर प्रश्न असा आहे की काही वर्षापूर्वी भाजपच्याच एका माजी दिवंगत नेत्याने असाच महिला नेत्यांनी मराठी माणसांचा असाच अपमान केला होता. मराठी माणसांमध्ये अशीच वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यात भाजपच्या पक्षातून आलेले हे राज्यपाल आहेत. आजही भाजपाची मानसिकता तीच आहे. आता ह्यांच्या बोलण्यातनं ते भाजपने सांगावं यांची मानसिकता काय आहे ते. इतका अपमान मराठी माणसाचा, म्हणजे
त्यांच्या काय पैशावर जगतो आम्ही? अरे पिठलं भाकरी, ठेचा भाकरी हे आमचे खाणं आहे. आम्हाला नाही लागत तेलामध्ये तळलेले, तुपामध्ये घोळलेले असले पदार्थ खाण्याची आमच्या पूर्वजांची सवय पण नव्हती. आमच्या पूर्वजांची ओळखच मुळी हातात भाकरी, हा घोड्याचा लगाम आणि युद्ध ही मराठी माणसाची ओळख आहे. राजमहालात राहून गोड धोड पदार्थ आणि ऐशारामात राहण्याची मराठी माणसाचं सवयच नाही, त्याची ओळखच नाही. म्हणून तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे महाल झाले नाहीत, आमचे गडकिल्ले झाले. त्यामुळे आयुष्यभर रडत राहिलो. ही आमच्या मराठी माणसाची ओळख होती. एका हातात घोडा तर दुसऱ्या हातात भाकरी आणि त्याच्यावरती ठेचा, हे आमचं घोड्यावरचं जेवण होतं आणि ही आमची ओळख होती. मुंबईसोबतच ठाण्याचा देखील उल्लेख केलेला नाही, मुंबई ठाणा वगैरे सोडून द्या. महाराष्ट्राची बदनामी आहे, ही मराठी माणसाची बदनामी आहे. त्यांना काय माहिती आहे महाराष्ट्राबद्दल? जगातली सर्वात मोठी, एशियातली सर्वात मोठी इंडस्ट्रीयल बेल्ट, औद्योगिक पट्टा त्यांना माहिती आहे का ठाण्यात होता? जो बेलापूर पट्टी म्हणून आम्ही ओळखतो, ती बेलापूर पट्टी ही एशियातली सर्वात मोठी औद्योगिक पट्टी होती. माहिती आहे का त्या कोश्यारीला? जेवढ्या बोटी मुंबईतनं बाहेरगावी रवाना व्हायच्या तेवढ्या बोटी पूर्ण भारतातनं होत नसत. जेवढी मुंबई विमानतळावर उतरायची तेवढी अख्ख्या देशभरात उतरत नसत. उगाच नाही मुंबई जगात नावाजलेली आहे. इथलं विद्यापीठ, इथल्या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेली गरुड झेप, म्हणजे चंद्रपूरपासनं म्हणजे चांद्यापासनं बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाने इथे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. या कष्टकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले उद्योगपती म्हणजे काय बाप नाहीत? सर, घाटी म्हणण्याची संस्कृती जी आहे मराठी माणसाला तुच्छितपणे, घाटी वगैरे मला बोलायचं नाही. ते असं म्हटलं की त्यांची भाषणं जी आहेत असं आहे. मला ते काय बोललं माझं मी दिल्लीतून लिहून येतं असं त्यांचं म्हणणं. मला जे बोलायचं मी बोलतो. कोण? ते दरवेळेस त्यांचं नाटक असतं. महात्मा फुलेंबद्दल ते जे काय बोलले ते इतकं घृणास्पद आणि घाणेरडं होतं की त्याच्याबद्दल मी बोलणंच टाळलं. म्हणजे अक्षरशः मला तर माझ्या भाषेतल्या शिव्या घालाव्याशा वाटतात, ज्या मी सार्वजनिकरित्या देऊ शकत नाही. पण इतका नालायक माणूस राज्यपाल म्हणून आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मराठी माणूस उपाशी राहील, एक वेळ दोन घास कमी खाईल, पण आपली अस्मिता घाण ठेवणार नाही. आणि अस्मितेला जर ठेच पोहोचली, ठेच पोहोचवणाऱ्याला माफ करणार नाही. महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून राज्यपाल महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत तेव्हापासून ही त्यांची वादग्रस्त विधानं सुरू आहेत. याआधी अशा पद्धतीची विधान त्यांची असं आहे की जोपर्यंत ते पॉलिटिकल बोलत होते, राजकीय बोलत होते, तेपर्यंत मी कधीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण का आपल्या पदाचा ते वारंवार गैरवापर करत होते. संविधानिक दृष्ट्या त्यांचं वागणं हे संविधानानुसार नव्हतं. पण राजकारणामध्ये असे वापर केला जातो, ह्याच्यात काही मोठं असं काही होतं असं पण आता जे काय बोललेले आहेत ते मात्र मराठी माणसाचा, मराठी मातीचा अपमान त्याने केलेला आहे आणि त्याला माफी नाही. सर, मुंबई केंद्रशासित करण्याचा आढावा वाटतो? हा मुंबई वगैरेचा अपमान नाही हो, हा तुमचा अपमान आहे. तुमचा कसले प्रश्न विचारता मला? ते म्हणतायत की तुम्ही गुजराती, मारवाड आणि राजस्थानींच्या जीवावर मोठे आहात. म्हणजे तुम्ही सगळे आहात ना, तुम्ही पत्रकार, तुम्ही पण त्याच्यात आहात, मी एकटा नाही त्याच्यात. म्हणजे ते गेलं तर तुम्हाला पगार मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही काय करवायचं ते तुम्ही ठरवा. हा तुमच्या माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे, फक्त माझ्या किंवा ह्याच्या नाही, तुमच्याही अस्मितेचा प्रश्न आहे. काय करायचं तर तुम्ही ठरवा. शेवटी आपण सगळी मराठी माणसं होते, विसरू नका. या मराठी आईने आपल्याला मोठं केलंय, या मराठी आईने आपल्याला जिवंत ठेवलंय, या मराठी आईने अनेक वाटा दाखवल्यात आपल्याला. त्या वाटेचा कोणी मालक नाही आहे. आम्ही त्यांना वाट दाखवली, त्याच्यावरनं चालले म्हणून कदाचित मोठे झाले असतील, पण वाटेंचे मालक आम्ही आहोत. आमचा घाम आहे त्या वाटांमध्ये. मुंबईमध्ये गिरण्या होत्या, गिरण्यांमध्ये कोण होतं? 2-2 लाख गिरणी कामगार काम करत होते. बजाज पुण्यामध्ये कोणामुळे मोठे झाले? फिरोदिया पुण्यामुळे, कोणामुळे मोठे झाले? बिर्ला पुण्यामधनं मोठे झाले, कोणामुळे मोठे झाले? टाटाज, गोदरेज, रैजाज कोणामुळे मोठे झाले? या मराठी माणसाने रक्ताचं पाणी केलंय, घाम गाळलाय.
या घामाचा अपमान आहे. मित्रांनो, पत्रकार असाल पण तुम्ही मराठी माणूस आहात, हृदयामध्ये मराठी आहे, मराठी प्रेम आहे, हे कायम लक्षात ठेवा. भाजपचे आमदार जे आहेत आशिष शेलार यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. नाही नाही, ते त्यांनी काय की मला काय करायचं, मी मला माझं बोलू द्या ना, तुम्ही त्यांचं मला काय सांगता, मला काय करायचं ती काय बोलतात ते, मी माझं बोलायला बसलोय. सर बस वो अभी राज्यपाल को वापस बुलाओ असं सुप्रियाताई बोलल्या. नहीं, राज्यपाल वापस बुलावना, हकालो उसको. मराठी माणसाने पेटून उठलं पाहिजे गावागावामध्ये. हम क्यों मांग करें उनको वापस बुलाओ, हम नहीं मांग करेंगे, हम भगाएंगे उसको. उसकी औकात भगाने की है, वापस भेजने की नहीं है. मराठी आदमी का गुस्सा अंगार में बदलते हुए मत देखिए. यह अंगार 1960 में पूरे भारत ने देखा है. जब बंबई हमने ली हमारे हाथ में तो 105 लोग बिना डर के गोलियों के सामने गए, मारे गए. लेकिन हम महाराष्ट्र में, मुंबई को महाराष्ट्र में लेके रहे. तो हम ये भाषा नहीं कहेंगे कि उनको बुलाओ, उनको भगाना पड़ेगा. वक्त आने पे राजभवन में घुसना पड़ेगा. हम कोई चोर लफंगे नहीं है जो हम ये माँ के बारे में कुछ भी बोलेंगे और हम सहन करेंगे. हम इतने कायर भी नहीं है. साहेब राज्यपालांना जो कुछ राज्यपाल ने आज कहा है, मेरी संवैधानिक भाषा में उनको महामहिम कहा जाता है, लेकिन अब उनकी वो औकात नहीं रही. ये जो आदमी वहां पे बैठा है, ये बार बार मराठी आदमी का, महाराष्ट्र की संस्कृति का अपमान करता है. कुछ दिनों पहले उन्होंने महात्मा फुले जी के बारे में जो कहा था वो तो बहुत ही गिरोना था, वो उनकी मानसिकता दिखा रही थी. लेकिन आज जो उसने कहा है वो मराठी आदमी का, महाराष्ट्र की मिट्टी का अपमान है. आपको इतना ही प्यार है ना गुजराती और राजस्थानियों से, जो हमारे अब संस्कारों की मिट्टी का हिस्सा बन गए. तो भाई साहब, ये महाराष्ट्र में क्यों आए पैसा कमाने के लिए? ये राजस्थान में और गुजरात में ही लेके पैसा क्यों नहीं कमाया उन्होंने, और कोई क्यों नहीं वही अमीर हो गए? अरे हम लोगों के बाप दादाओं ने यहाँ पे पसीना डाला है अंदर इस मिट्टी में, तब जाके कुछ बाहर आया है. ये बंबई आज नहीं बनी है, ये महाराष्ट्र आज नहीं बना है. पहली बोट यहां से रवाना हुई 1873 में. भारत का पहला स्टॉक एक्सचेंज बना महाराष्ट्र में 1875 में. क्या मालूम है इनको महाराष्ट्र का इतिहास? महाराष्ट्र के प्रति हमेशा खुन्नस रखने वाले, महाराष्ट्र को बदनाम करने का हर वाक्य से प्रयास करने वाले ये आदमी महाराष्ट्र का राज्यपाल रहने के लायक नहीं है. हम इनको वापस बुलाओ नहीं कहेंगे, इनको हकालो. मराठी आदमी का गुस्सा दिखाओ. उनको नहीं मालूम जब दिल्ली ने महाराष्ट्र को दबाने की कोशिश की, तब दिल्ली के सामने महाराष्ट्र उठ गया है. जब 1960 में महाराष्ट्र को मुंबई देने से नाकबूल किया दिल्ली ने, तो 105 गोलियां हमारे लोगों ने झेली है, और तब जाके मुंबई महाराष्ट्र को मिली है. महाराष्ट्र की भावनाओं से मत खेलो भगत सिंह, हमारे अस्मिता से मत खेलो कोश्यारी, तुम्हारी महंगी पड़ेगी होशियारी. ये खेल मत खेलो, बहुत महंगा पड़ेगा. उद्धव जी ने विधान किया है कि कोल्हापुर, हाँ वो बराबर है. मंडे को हमारे अध्यक्ष ने कहा है, आनंद परांजपे जी ने, थाने के अध्यक्ष है, कि चप्पल मारो आंदोलन करेंगे. और मैं चाहता हूं कि ये पार्टी से नहीं होना चाहिए, ये महाराष्ट्र के तमाम लोग उसमें शामिल होने चाहिए. हम भिखारी नहीं है, हम किसी के पैसे पे जिंदा नहीं है. अगर कोई जिंदा है पैसे पे, तो हमारे मिट्टी से पैसा उन्होंने उगाया है, हमारी मेहनत से पैसा निकला है, जो उनके शायद घर में हो सकता है. लेकिन पूछिए इतिहास, बिरला को पूछिए, टाटा को पूछिए, फिरोदियास को पूछिए, बजाज को पूछिए, वो बताएंगे मराठी आदमी का महत्व क्या है. इसको क्या मालूम है? 3 साल हुए खाली. कोल्हापुर चप्पल से तो जूते मारो आंदोलन हो गए, लेकिन वही कोल्हापुरी जूते जो दुनिया भर में जाने जाते हैं,
कोल्हापुरी के जूते सिर्फ बम्बई में नहीं, पूरे दुनिया में जाने जाते हैं। वही जूते फिर उनको भेजे जाएंगे। पर मुझे लगता है कि आज जितना अपमान उन्होंने किया है, उतना अपमान उतनी हिम्मत आज तक किसी ने नहीं दिखाई थी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।